पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट सक्तीचा आदेश पारित केलाय। यामुळे या आवारात हेल्मेट परिधान करण्यास सक्तीचं करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या 2 चाकी आणि 4 चाकी वाहनधारकांना वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले असून कार्यालयात कामानिमित्त दुचाकीवरून येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली असून 4 चाकीसाठी सीट बेल्ट लावणे कंपल्सरी करण्यात आलं असल्याचे आदेश काढण्यात आला आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईचा इशाराही देण्यात आला। यामुळे वाहतूक शाखेचे अंमलदार कार्यालय परिसरात ठिकाणी तपासणी करत आहे। वाहतूक नियमन कायद्याचे कोणी उल्लंघन केले तर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली आहे। माननीय विशेष पोलीस महासंचालक महानिरीक्षक साहेब यांनी जे आदेश दिले त्यावरून पोलीस अधीक्षक साहेब यांनी एक कार्यालयीन आदेश काढलेला आहे की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात येणारे सर्व पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ व येथे व्हिजिटला येणारे अंमलदार यांनी कंपल्सरी हेल्मेट लावून येणे अतिशय आवश्यक आहे व 4 व्हीलरला सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे। त्याशिवाय कोणालाही येथे प्रवेश नाहीये, मग ते पोलीस असो किंवा इतर। जर यांनी या आदेशाचं उल्लंघन केलं तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई व सरकारी नोकरांवर त्यांच्या इतर कायद्यांप्रमाणे सुद्धा ऍक्शन घेतली जाईल, असे माननीय पोलीस अधीक्षकांनी आदेश दिलेले आहे। त्याप्रमाणे वाहतूक शाखेचे अंमलदार नियमितपणे येथे बंदोबस्त करीत आहे व याला चांगला प्रतिसाद मिळून जवळपास सर्वच अंमलदार आणि लोक आता हेल्मेट आणि सीट बेल्ट लावून येत आहेत। तर अशा प्रकारे पोलिसांनी करायला नाही पाहिजे आणि जर विदाऊट नंबर असं कोणी काही केलं तर जे मोटार व्हेकल ऍक्ट कायद्यामध्ये कलम आहे त्या कलमान्वये माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्यावर सुद्धा कारवाई